तुम्ही नरेंद्र मोदींना भेटलात. नरेंद्र मोदींचं तुमच्यावर एक विशेष प्रेम आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा सुरू होती तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदींच्या वतीने देवेंद्र फडणवीस होणार हे आम्हाला ऐकायला मिळत होतं. तुम्ही आज काय सांगाल, काय स्पेशल बात? मला असं वाटतं की मोदीजी हे आमचे सर्वोच्च नेते तर आहेतच, पण एक प्रकारे आमच्या पक्षामध्ये आमच्या सगळ्यांकरता पितृतुल्य अशा प्रकारचं ते नेतृत्व आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांचा एक स्पेशल कनेक्ट हा मोदीजींसोबत आहे आणि त्यांचं प्रेम मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं. प्रसंगी आम्ही चुकलो तर आम्हाला रागवतात देखील. त्यामुळे एका पालकाच्या भूमिकेमध्ये ते या ठिकाणी आहेत आणि त्यांना भेटणं ही नेहमीच मला असं वाटतं एक अतिशय आनंदाची गोष्ट असते. आणि विशेषतः मी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही मोदीजींना याकरता दिली की 2014 साली त्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात ही रायगडावर येऊन छत्रपतींना नमन करून केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड श्रद्धा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गानेच चालण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात. म्हणूनच मी त्यांना ती मूर्ती दिली. तारीख तुम्हीच ठरवली आहे, आम्ही ठरवायची. अजून एक राजकीय प्रश्न आहे. शरद पवारांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार कुटुंबियांसह त्यांना भेटलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. आमच्याहीकडनं शरद पवार साहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत. ईश्वराने त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि जी काही राज्याची देशाची सेवा ते करतायत ती त्यांनी करत राहावी अशा प्रकारची आमची शुभेच्छा आहे. परभणी आणि बीडच्या संदर्भामध्ये काय माहिती आहे? तिथला जो रस्ता ते परभणीमध्ये जे काही घडलं, खरं म्हणजे एक तर संविधानाच्या संदर्भात माथे फिरू व्यक्तीने जी काही त्या ठिकाणी कारवाई केली त्याचा तर निषेधच केला पाहिजे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तो व्यक्ती माथे फिरू आहे. एक प्रकारे ज्याला आपण ज्याच्यावर मनोरुग्ण म्हणतो अशा प्रकारचा मनोरुग्ण आहे आणि त्याला लगेच अटक झाली. अटक झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होणं हे काही योग्य नाही आहे. मला असं वाटतं की जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संवैधानिक मार्ग पत्करले पाहिजेत आणि अटक झाल्यानंतर हिंसा करणं हे काही फार योग्य नाही आहे. तथापि आता तिथे शांतता आहे आणि भविष्यातही शांतता राहावी असा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्हीच असणार.